अनेक वर्षांच्या नंतर मे मध्ये धो पाऊस बरसलाय आणि यामुळेच कुठेतरी शेतीची कामं जी आहेत ती खोळंबली होती। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं शेतीची तळण जी असती, शेती तयार करून तळण जे म्हणतो जमीन तापली पाहिजे, त्यामुळं ती तापली नव्हती आणि यानंतर कामाचा जे आहे ते खोळंबा झाला होता। मात्र पावसाने आता 2-3 दिवसापासून परभणी जिल्ह्यात दडी मारल्यानंतर आता शेतकरी जे आहेत ते पूर्ण शेतामध्ये दिसू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर शेती जी आहे ती तयार करण्याचं काम सुरू आहे, कारण पावसानं दडी मारलेली मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो झालाय। आपण जर बघितलं तर मे महिन्यामधील 13 दिवसामध्ये परभणी जिल्ह्यात जवळपास 131 मिलीमीटर पाऊस झालाय, ज्यामुळं जे काही खोळंबलेली कामं होते ती कामं आता पुन्हा सुरू झालेली आहेत। आपण जर बघितलं तर प्रत्येक शेतामध्ये शेतकरी आपल्या शेतीची मशागत करताना दिसून येत आहे। पेरणीपूर्वची तयारी जी आहे ती सर्व शेतकरी करतायत। बाजारामध्ये खतं बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले आहेत। खतं बियाणांचं खरेदी असेल, त्याचबरोबर शेतामधील मशागतीचे कामं जे आहेत ते उरकून घेतले जात आहेत। जर परभणी जिल्ह्याचं जर खरीपाचं जर पेरणीचा जर आपण आढावा घेतला तर परभणी जिल्ह्याचं जे क्षेत्र आहे ते जवळपास 5.5 लाख हेक्टर पेरणीचं क्षेत्र आहे आणि या पूर्ण क्षेत्रावर सोयाबीन जवळपास 3 लाख हेक्टरवर पेरलं जातं। 3 लाख हेक्टरवर आणि 2 लाख हेक्टरवर जवळपास कापूस जे आहे त्याची लागवड केली जाते आणि उर्वरित जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये मग तूर असेल किंवा इतर खरीप पिकं जे आहेत ते घेतले जात आहेत। कापसाचे 2 लाख पाकिटं जे आहेत ते इथं उपलब्ध झालेले आहेत आणि सोयाबीनचे बियाणे असतील किंवा मग खते असतील हेही मुबलक प्रमाणात मिळालेले आहेत। लिंकिंग कुठेही होऊ नये किंवा या खताची जी काही दरवाढ आहे किंवा वाढीव दराने सुद्धा विक्री करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांनाही पेरणीसाठी घाई करू नये असं आवाहन कृषी विद्यापीठाकडूनही करण्यात आलंय आणि कृषी विभागाकडूनही करण्यात आले। मात्र सध्याच्याला परभणी जिल्ह्यामधील शेत शिवारांमध्ये शेतकरी जे आहेत ते शेतीच्या मशागतीत सर्वत्र व्यस्त असताना दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।